राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हिंगोली येथे आई हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणीचे शिबिर ठेवलेले आहे आणि या शिबिराच्या तपासणीसाठी संभाजीनगर येथील बजाज हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ येत आहेत. आम्ही दरवर्षी हे शिबिराचं आयोजन करतो आणि हे शिबिराच्या आयोजनाचा हा तिसरं वर्ष आहे आणि या शिबिरामध्ये रुग्णांच्या आम्ही मोफत टू डी इको करणार आहे. त्याचबरोबर ECG करणार आहे आणि ज्या रुग्णांना शस्त्रक्रियाची गरज आहे, जसं की अँजिओप्लास्टीची गरज आहे, बायपासची गरज आहे किंवा वाल रिप्लेसमेंटची गरज आहे, अशा रुग्णांना आम्ही संभाजीनगर येथे कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांच्या ह्या शस्त्रक्रिया आम्ही मोफत करणार आहोत. त्याच्यामध्ये कोणते अजून आहेत काय? याच्यामध्ये आता मी पण त्या शिबिरामध्ये आहे. ऑर्थोपेडिक्स चेकअप आहे, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर अश्विनी मॅडम आहेत आणि बाकी जनरल चेकअप पण आम्ही करणार आहे. त्यामध्ये सेवा कशी फ्रीमध्ये असणार आहे? सर्व मोफत असणार आहे. बाकी अजून जिल्ह्यामध्ये कुठं काही इव्हेंट आहे? बाकी जिल्ह्यामध्ये आता हे तर आमचं एक शिबिर झालं. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही उर्मिला हॉस्पिटल येथे 8-15 दिवसामध्ये म्हणजे पूर्ण बॉडी चेकअप, जनरल चेकअप, स्त्रीरोग तज्ञांचं चेकअप हे उर्मिला हॉस्पिटलमध्येच 8-15 दिवसामध्ये दुसऱ्या शिबिराचं पण नियोजन करणार आहोत. आणि त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये कळमनुरी तालुक्यामध्ये 2-3 ठिकाणी शिबिराचं नियोजन केलेलंच आहे आम्ही. या शिबिरामध्ये मराठवाड्यातील तज्ज्ञ हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सचिन मुखेडकर, डॉक्टर महेश केदार, त्याचबरोबर डॉक्टर महेंद्रसिंग परिहार हे आपल्या मराठवाड्यातले म्हणजे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आहेत आणि त्यांचेच या हिंगोली जिल्ह्याच्या परिसरामध्ये जवळपास 1000च्या जवळपास रुग्ण आहेत. असे मोठाले डॉक्टर आपल्या इकडे उद्या येत आहेत. त्यामुळे या परिसरातील जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी, ज्यांना हृदयाचा त्रास आहे, यांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा अशी मी या हिंगोली जिल्ह्यातील सर्व लोकांना कळकळीची विनंती करतो.